नमस्कार. सत्यमेव जयते या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात रोज नवीन खुलासे होत आहेत आणि आता सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आलेले आहे. तर या प्रकरणामध्ये वाल्मिकचा मुलगा सुशील कराडवर सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत. मात्र कोण होता महादेव मुंडे आणि त्याचं सुशील कराडचं कनेक्शन काय आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. देशमुखांनंतर बीडमध्ये मुंडे हत्या प्रकरण. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला. महादेव मुंडे हत्येचं सुशील कराडचं कनेक्शन. ते ॲडिशनल सरांनी होतं, त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते. ते म्हणले फोन कुणाचे आलते. वाल्मिक नंतर धसांच्या टार्गेटवर ज्युनियर कराड. आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं वातावरण तापलं असतानाच आता बीडमध्ये आणखीन एक हत्येचं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणात ज्युनियर कराड कनेक्शन असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात धसांनी थेट वाल्मिकचा मुलगा सुशीलचं नाव घेत खळबळजनक आरोप केले. त्यामुळे वाल्मिक पाठोपाठ मुलगा सुशील कराडच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र हत्या झालेले महादेव मुंडे कोण आहेत ते पाहूया. महादेव मुंडे परळीतल्या कन्हेरवाडीचे दूध व्यावसायिक. 2022 मध्ये भोपळा गाव सोडून अंबाजोगाईला स्थलांतर केलं. वर्षभरातच महादेव मुंडेंची धारदार शस्त्रानं हत्या झाली होती. 22 ऑक्टोबर 2023 ला वन विभाग कार्यालयाच्या आवारात मृतदेह आढळला. 3 महिन्यानंतर कारवाई न केल्यानं व्यापाऱ्यांकडून परळी बंदची हाक देण्यात आली. तब्बल 15 महिन्यांपासून महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लागला नाही. मात्र सुशील कराडनं मुंडे कुटुंबाला 150 कॉल केल्याचा आरोप होतोय. तर पोलिसांचे सीडीआर तपासणीची मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीनं केली. 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. फोन कुणाचे आलते हे तर सांगा ना. तर त्यांनी सांगितलं नाही. आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही कुणाचा आला काय झाला फोन. मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी सीडीआर काढा सर्व पोलिसांचा. महादेव मुंडे प्रकरणाचा तपास परळीच्या सानप नावाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यानं सुरू केला होता. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना बदलीसाठी भाग पाडलं आणि आरोपींना वाचवल्याचं धस यांनी म्हटलंय. मात्र यामुळे वाल्मिकचा मुलगा सुशील कराडचे अनेक कारनामे समोर आले. मॅनेजरच्या घरात घुसून मुलीला मारहाण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मॅनेजरकडून ट्रक, सोनं आणि प्लॉट हडपल्याचा आरोप. सुशील कराडकडे अवैध बंदूक असल्याचंही उघड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण SIT कडे वर्ग केलंय. तर आता महादेव मुंडे हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी धस यांनी पोलीस अधीक्षक कौवत यांच्याकडे केली. एवढंच नाही तर 15 दिवसात या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी धस यांनी केली. त्यामुळे आता वाल्मिक कराड पाठोपाठ ज्युनियर कराडलाही जेरबंद केलं जाणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. त्यामुळे आता वाल्मिक कराड पाठोपाठ त्याचा मुलगा सुशील सुद्धा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं आता महादेव गीतेंवर हल्ला झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. आव्हाडांकडनं महादेव गीतेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. तर सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणावरनं गीतेंवर हल्ला झाल्याचा आरोप आव्हाडांनी केलेला आहे. दरम्यान वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरनं गोळीबार झाल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून महादेव गीते सांगतायत. मी महादेव दोराव गीते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सेलगरे, बापू आंधळे, सुनील एवढे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस, तुला जीव मारायला सांगितलं. मी त्यांच्या हातापायावर पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं.
पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून की ते याला पण गुतवायची तयारी झाली आहे. ते तिथून निघून गेले. त्यानंतर 1-1.5 तासापूर्वी त्या 1-1.5 तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला तर वाल्मिक कराड संदर्भात रोज असे अनेक धक्कादायक खुलासे होत असताना वाल्मिक कराडवर अद्याप खुनाचा गुन्हा का दाखल केलेला नाहीये असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारलाय. तपास यंत्रणेला काय पुरावा हवाय हेही कळत नाहीये, पण खून कुणी केलाय हे सर्व लोकांना कळलेले असं जरांगे पाटील म्हणतायत. तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काय पुरावे पाहिजे हेच कळायला तयार नाही जनते. खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले. तुम्ही किती लपाछपी केली, सरकारमधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला किंवा तो कोण आहे सरमाड का खरमाड्या तो कोण आहे त्यो कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडणी मागायला येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठविलं. म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे. यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून छगन भुजबळ यांच्या संदर्भातली. छगन भुजबळ आणि भाजपाची जवळीक चांगलीच वाढत चाललेली आहे. अमित शहांच्या नाशिक दौऱ्यामध्ये नेमकं असं काय घडलं की भुजबळांचा भाजपा प्रवेश प्रशस्त झालेला आहे? अमित शहांनी असं काय केलंय की भुजबळ अगदी भारावून गेलेत? पाहूया त्याच वरचा हा स्पेशल रिपोर्ट. भुजबळ दादांची साथ सोडणार, भुजबळांच्या बॅनर्सवरनं घड्याळ गायब, शहांकडून मान जवळच्या खुर्चीवर विराजमान. मंत्रिपदावरून डावललेले नाराज भुजबळ अजितदादांच्या राष्ट्रवादीपासून दिवसेंदिवस लांब जात असल्याचं दिसतंय. कारण मालेगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या स्वागतासाठी लागलेल्या भुजबळांच्या बॅनर्सवरनं राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ आणि दादांचा फोटोही गायब होता. तर भाजपासोबत त्यांची जवळीक वाढत चालल्याचंही दिसतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नाशिक दौऱ्यात हे प्रकर्षानं जाणवलं. मालेगावमध्ये झालेल्या सहकार परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हजेरी लावली. एवढंच नाही तर दूर बसलेल्या भुजबळांना थेट आपल्या शेजारची खुर्ची देत शहांनी जवळ बोलावून घेतलं. सभा सुरू असताना अमित शहा आणि छगन भुजबळांमध्ये सुरू असलेल्या गुफ्तगूंनी सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. शहा एवढ्यावरच थांबले नाहीत तर छगन भुजबळांच्या आग्रहामुळेच आपण मालेगावच्या सहकार परिषदेला आल्याचं अमित शहांनी आवर्जून आपल्या भाषणात सांगितलं. तर भुजबळांनीही हा आपल्यासाठी मोठा सन्मानच असल्याची भावना व्यक्त केली आहे. एनडीए के वरिष्ठ नेता, नासिक के निवासी श्रीमान छगन भुजबल जी, जिनके निमंत्रण पर मैं आज यहाँ आया हूँ. अमित शहा साहेबांचं मोठेपण आहे की त्यांनी जे आहे लांब बसलेलो तुम्ही जवळ बसून घेतलं. त्यामुळे मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं. भुजबळांना आधी राज्यसभेतून डावललं, त्यानंतर त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवलं. त्यामुळे नाराज झालेले भुजबळ भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यांनी यापूर्वी अनेकदा फडणवीसांचंही जाहीर कौतुक केलंय. आता तर थेट पोस्टरवरच घड्याळ गायब करून अमित शहांच्या जवळ खुर्चीवर विराजमान झालेल्या भुजबळांनी योग्य टायमिंग साधल्याची चर्चा रंगली आहे. केवळ आता त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या मुहूर्ताचीच प्रतीक्षा सर्वांना लागल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे आता भुजबळांची पुढची भूमिका नक्की काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. यानंतर आता बातमी आहे केंद्रीय मंत्री अमित शहांसंदर्भात. मालेगावमध्ये आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दौरा होता आणि मालेगावातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 10 वर्ष कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल शहांनी पवारांना केलाय. तर मार्केटिंग करून नेता बनणं सोपं, मात्र जमिनीवर काम करावं लागतं असा टोला शहांनी पवारांना लगावलाय.
पवार साहब को जरूर पूछना चाहता हूं, पवार साहब आप 10 साल तक देश के कृषि मंत्री रहे, उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था। आप महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब दीजिए, महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है, चीनी मिलों के लिए क्या किया है, पैक्स के लिए क्या किया है, किसान के लिए क्या किया है, कोऑपरेटिव के लिए क्या किया है। सिर्फ मार्केटिंग बनकर नेता बनना पर्याप्त नहीं है, जमीन पर काम करना पड़ता है पवार साहब, जमीन पर काम करना पड़ता है। तर अमित शहांनी केलेल्या या आरोपांनंतर आणि टीकेनंतर शरद पवारांनी सुद्धा सडेतोड प्रत्युत्तर दिले। अमित शहांवरील संस्कार हे कोल्हापूरचे वाटत नाही अशा शब्दात शरद पवारांनी सुद्धा पलटवार केलाय। देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित असतं असा टोलाही पवारांनी हाणलाय। ते त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिचुकाचा आहे। देशाचा गृहमंत्री काही तास ठेवून भाष्य करेल अशी अपेक्षा असते, पण त्याची परिस्थिती तिथून काही येत नाही। खरं म्हणलं ते काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही, आणि त्यामुळे अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही। यानंतर आता बातमी आहे महाविकास आघाडीच्या गोटातून। महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी रस्सीखेच सुरू होती, मात्र आता या वादावर पडदा पडल्याची माहिती पुढे आलेली आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदाचा फॉर्म्युला नक्की काय आहे आणि विरोधी पक्षनेते पदाचे नियम नक्की काय, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मवियाचा विरोधी पक्षनेतेपदाचा फॉर्म्युला ठरला। पाच वर्षात 3 विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षनेत्याला 1.5 वर्षांची शिफ्ट। महायुतीची सत्ता स्थापन होऊन 1.5 महिना उलटला, मात्र अजूनही विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामीच आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीत सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपली असून 1.5 वर्षांचं विरोधी पक्षनेतेपद हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे विधानसभेला 1.5 वर्षांचा विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी काय नियम आहेत पाहूया। एका पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या 10% आमदार असणं आवश्यक। 288 आमदारांच्या सभागृहात विरोधी पक्षनेतेपदासाठी 29 सदस्यांची आवश्यकता। महाविकास आघाडीत एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदाला आवश्यक संख्याबळ नाही। 1985 ते 1987 दरम्यान अपुरं संख्याबळ असतानाही विरोधी पक्षनेतेपदाची निवड। विरोधी पक्षनेतेपदाच्या नियमानुसार महाविकास आघाडी संख्याबळाची पूर्तता करते का पाहूया। ठाकरे गट 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 10। महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेलं 29 जागांचं संख्याबळ नाही। मात्र महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा आणि परंपरांनुसार विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी महाविकास आघाडीनं केली आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेतेपदाचा चेंडू आधीच अध्यक्षांच्या कोर्टात टोलवलाय, तर अध्यक्षांनीही नियमावर बोट ठेवलंय। हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो, हा अध्यक्षांचा निर्णय असतो। अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल। त्यामुळे आपल्या प्रथा परंपरेनुसार असा प्रस्ताव माझ्याकडे यायला पाहिजे। असा प्रस्ताव अध्यक्षांकडे आल्यानंतर या संदर्भात जे नियम आहेत आणि या विषयात ज्या आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल। मवियातल्या कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे संख्याबळ नसलं तरी विधानसभा अध्यक्ष मविया म्हणून विचार करून विरोधी पक्षनेतेपद देणार की विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेचं कामकाज चालणार याबाबत उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। त्यामुळे आता विरोधी पक्षनेत्यासंदर्भात नक्की काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता बातमी आहे उद्धव ठाकरेंसंदर्भात।
पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्यांना जायचंय त्यांनी जा असं ठाकरेंनी म्हटलंय. तर आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला फोन करत असतील तर त्यांचा नंबर मला द्या, मी त्यांचा समाचार घेतो, अशी आक्रमक भूमिका ठाकरेंनी घेतली आहे. तर ज्यांना जायचं आहे त्यांनी जा, उद्धव ठाकरे यांची बैठकीत भूमिका. बाळासाहेब ज्या पद्धतीने लढले तसंच मी लढणार. ही लढाई अशी मी अर्ध्यात सोडून मैदान सोडणारा नाही. पक्षात काय राहिले काय नाही आमच्याकडे या असं म्हणतायत, त्यांचा नंबर मला द्या, तुम्हाला फोन करणाऱ्यांचा मी समाचार घेतो. नंतर आता 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणखीन काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि माजी आमदारांचे पक्षप्रवेश होतील असा दावा उदय सामंतांनी केलेला आहे. तर कुणाला जायचं असेल त्यांनी जा असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलेला आहे. परंतु 15 तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. पुन्हा एकदा ही सगळी पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील. माजी आमदार काही प्रवेश करतायत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली, दुर्दैव असं आहे का ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती. ही मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे. जे कोणी आमच्यासोबत या महाराष्ट्रासाठी लढत आहेत, या मातीसाठी लढत आहेत, महाराष्ट्राच्या मातेसाठी लढत आहेत, पूर्ण आपण पाहतो नागरिकांसाठी लढत आहेत, ते आमच्यासोबत आहेत. बाकी ज्यांना जायचं ज्यांना यायचं आम्ही कोणालाच थांबवलं नाहीये. आम्ही एवढंच सांगतोय की महाराष्ट्राशी गद्दारी करू नका. आज जसं तुम्ही काल पाहिलं असेल, अदानी आता मदर डेअरीच्या तिथे जमीन खायला निघालेत, धारावी खायला निघालेत. महाराष्ट्र अदानीच्या हाती द्यायचं असेल तर जरूर ज्यांनी गद्दारी करायची त्यांनी करावं, पण त्यांचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटातील कोणत्या दृश्यावर नक्की आक्षेप घेण्यात आलेले आहे आणि कुणी या चित्रपटाचं समर्थन केलेलं आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट वादात. लेझिम नृत्यावरनं पेटला वाद. चित्रपटासाठी केली इतिहासाची मोडतोड. ही दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटातील. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज या दृश्यांवरनं आता नवा वाद पेटलाय. कुठलाही ऐतिहासिक चित्रपट आला की त्यासोबत वाद हा ठरलेला. मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नाच करताना दाखवलंय. भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है तो जिसकी आणि यावरच आता तीव्र आक्षेप घेतला जातोय. छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा नाच वगळण्याची मागणी जोर धरत असतानाच छोट्या गोष्टींवरनं वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय. तर युवराज संभाजीराजे छत्रपतींनी चित्रपट पाहून निर्णय घेणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिली आहे. की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा. आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही. की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे
आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील ऐतिहासिक दृश्यांवरनं वाद पेटत असतो. मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि लोकांच्या भावनेशी खेळणं योग्य आहे का, असा सवाल छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांच्या निमित्ताने उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर आता बातमी आहे अभिनेता सैफ अली खान संदर्भात. चाकू हल्ल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवला आहे. गुरुवारी संध्याकाळी सैफच्या राहत्या घरी पोलिसांनी जबाब नोंदवला. सैफच्या जबाबातून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आरोपी मोहम्मद शरीफुल विरोधात भक्कम केस उभी करण्यासाठी सैफचा जबाब महत्त्वपूर्ण मानला जातोय. याआधी करीना कपूरचा देखील वांद्रे पोलिसांनी जबाब नोंदवला होता. तर 16 जानेवारीच्या रात्री करीनासोबत 11व्या मजल्यावर तो बेडरूममध्ये होता. नर्स एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज त्याला आला. एलियामाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून जहांगीरच्या खोलीकडे धावलो. जहांगीरच्या खोलीमध्ये अनोळखी व्यक्ती दिसला. अनोळखी व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानं पाठीवर आणि मानेवर वार केले. तर आता सैफ अली खानचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आता आरोपी शरीफुल्लाला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वांद्रे कोर्टाकडनं त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ झालेली आहे 5 दिवसांची. यानंतर आता बातमी आहे उद्धव ठाकरेंसंदर्भात. आगामी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला खरा, मात्र त्यांनी यासाठी आपल्या शिवसैनिकांसमोर अट ठेवली आहे. नेमकी ही अट काय आहे, यावर काँग्रेस आणि शरद पवारांची भूमिका काय आहे, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. आधी बळ दाखवा, मगच स्वबळावर लढणार. स्वबळासाठी ठाकरेंची शिवसैनिकांसमोर अट. काँग्रेसकडून स्वागत, पवारांना आघाडीचा विश्वास. मवियात पुन्हा स्वबळावरून जुंपलीय. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिलाय, कारण राज्यातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी तसा आग्रह धरलाय. मात्र यासाठी उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर काही अटी आणि शर्ती ठेवल्यात. राज्यभर बळ दाखवा, त्यानंतरच स्वबळाचा विचार करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. बैठकीत नेमकं काय झालं पाहूया. स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलंय. राज्यभर बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलंय. पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे. स्थानिक नेतृत्वाला सक्षम करणं गरजेचं असल्याचं काही नेत्यांनी बैठकीत सांगितलं. तसंच संपर्क प्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेपही कमी करण्याची मागणी नेत्यांनी केली आहे. बाळासाहेबांच्या जयंती निमित्तानं घेतलेल्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे ही भूमिका मांडली होती. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो, तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल, तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसनं मात्र उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचं स्वागत केलंय. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याशी चर्चा केल्यानुसार ते एवढ्या टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केलाय. सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब, आणि ते सांगत असतील त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली
त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. विधानसभेतल्या पराभवानंतर पक्षाला उभारणी देण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच ठाकरेंनी सशर्त स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे कार्यकर्त्यांचं बळ वाढणार की आघाडीचाच खल होणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर आता बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी, कारण राज्यातील प्रवासासाठी आता प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेमध्ये असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस आता मंजुरी मिळालेली आहे. यानुसार एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ होणार आहे. खर्च वाढत असल्यानं भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे. ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं. अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय. महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ. दरम्यान याच संदर्भातला अधिक तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर दादर पुणे सध्याचे दर आहेत 335 रुपये, नवे दर असतील 388 रुपये. मुंबई कोल्हापूर सध्याचे दर 840 रुपये तर नवे दर 968 रुपये. मुंबई सांगली सध्याचे दर 870 तर नवे दर 997 इतके असतील. दादर पुणे सध्याचे दर 505, नवे दर असतील 580. मुंबई कोल्हापूर सध्याचे दर 1260, नवे दर असतील 1448. मुंबई सांगली सध्याचे दर 1300 रुपये तर नवे दर 1492 रुपये. दादर पुणे सध्याचे दर 225 रुपये तर नवे दर असतील 262 रुपये. मुंबई कोल्हापूर सध्याचे दर 565 रुपये, नवे दर 654 रुपये. मुंबई सांगली सध्याचे दर 585 रुपये, नवे दर 674 रुपये. तर एकीकडे एसटीची भाडेवाढ झालेली आहे आणि दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवासही आता महागलेला आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानं मुंबईकरांचा प्रवासही आता महागतोय. परिवहन खात्यानं 3 रुपये भाडेवाढ केलेली आहे आणि भाडेवाढ झाल्यामुळे ऑटो रिक्षांचं किमान भाडं 23 रुपयांवरनं आता 26 रुपये झालंय, तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरनं 31 रुपये झालंय. 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. तर टॅक्सीचं आत्ताचं भाडं 28 रुपये, त्यामध्ये 3 रुपयांची वाढ होणार. 1 फेब्रुवारीपासून भाडं असेल 31 रुपये. रिक्षाचं आताचं भाडं 23 रुपये, 1 फेब्रुवारीपासून 26 रुपये इतकं भाडं होणार. तर फक्त ऑटो रिक्षा आणि बसचंच भाडं नाही तर महामार्गावरील प्रवास सुद्धा आता महागतोय, कारण महामार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणारे 5 ते 10 रुपयांची टोल वाढ होणार आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल आणि दुरुस्तीवरील खर्च वाढलाय आणि त्यामुळेच टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता लाडकी बहीण योजना राबवतानाच महायुती सरकारची अगदी तारेवरची कसरत होतीये. सरकारची तिजोरी रिकामी असल्यानं योजनेचा वाढीव हप्ता कसा द्यायचा असा प्रश्न सरकारसमोर असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे. महायुती सरकारमध्ये कर्जमाफीवरनं मात्र मतभेद असल्याचं समोर आलंय. पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीत मतभेद. लाडकी बहीण दोडका शेतकरी. शेतकरी कर्जमाफीला अजितदादांचा विरोध.
माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का उत्तर? माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का उत्तर? ऐकलत अजित पवार काय म्हणालेत ते? माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलंय का असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खरं तर बहुमतानं महायुती सरकार सत्तेत आलं. निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं आणि लाडकी बहीण योजनेचा मोठा भार असल्यानं अर्थमंत्री अजित पवार अंथरूण पाहून पाय पसरावे अशा भूमिकेत असल्याचं दिसतंय. तर भाजपनं मात्र सावध भूमिका घेत कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलंय. मला सांगू नका, हे तुम्ही मतदारांना सांगा. कारण का हे असंच करतात इलेक्शनमध्ये, अशीच फसवाफसवी असते. कारण का गले की हड्डी तुम्हाला आठवत असेल, हे ते नुसतं नाही. आणि बरेच दिल्लीतले नेते म्हणाले की ये चुनावी जुमला था, असे किती स्टेटमेंट्स येतात. सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना जी वचनं दिलेत, आश्वासने दिलेत, त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी बांधील आहोत. आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आमचं शासन त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक भूमिका घेईल. कारण या शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सत्तेवर बसवलं. 2008 मध्ये केंद्र सरकारनं 60,000 कोटींची कर्जमाफी केली होती. राज्यात फडणवीस सरकारनं 2017 मध्ये 34,020 कोटींची कर्जमाफी केली. तर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारनंही शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000ची प्रोत्साहन म्हणून माफी दिली होती. त्यामुळे महायुती सरकार निवडणुकीत दिलेलं आश्वासन पाळून लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकरी भावालाही दिलासा देणार की दोडका ठरवणार, याकडेच राज्यातल्या बळीराजाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर आता बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची. आता CBSE बोर्डानं 10वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी जर मोबाईल फोन किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणासह पकडला गेला तर त्याला पुढील 2 वर्ष परीक्षा देता येणार नाहीये. CBSE बोर्डाच्या परीक्षेचे नियम आता अधिक कडक करण्यात आलेले आहेत. मोबाईल सापडल्यास 2 वर्ष परीक्षा देण्यावर बंदी. इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरायला पूर्वीपासूनच निर्बंध आहेत. यापूर्वी मोबाईल सापडल्यास 1 वर्ष परीक्षा देण्यावर बंदी होती, मात्र आता 2 वर्ष तुम्हाला घरी बसावं लागणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर सुद्धा आता कारवाई होणार आहे. आता बातमी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची. तुम्हाला जर इयरफोन घालून प्रवास करायची सवय असेल तर सावध व्हा. कारण पालघरमध्ये याच इयरफोनमुळे एका तरुणीचा जीव गेलेला आहे. इयरफोनमुळे आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेमध्ये वैष्णवी रावल या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना पालघरच्या सफाई रेल्वे स्थानकावर घडलेली आणि या ठिकाणी पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्यानं रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडतायत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र तरुणीने कानात इयरफोन लावल्याने तिला आवाज आला नाही आणि तिचा या धडकेमध्ये मृत्यू झालाय. तर वैष्णवी रावल असं या तरुणीचं नाव आहे. इयरफोन घालून वैष्णवी रावल रूळ ओलांडत होती. कानात इयरफोन असल्याने रेल्वेचा आवाज तिला ऐकायला आला नाही. गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची तिला धडक बसली आणि एक्सप्रेसच्या धडकेत माकणे इथं राहणाऱ्या वैष्णवीचा मृत्यू झाला. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ केलं होतं ती अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. तिनं आता अचानक संन्यास घेतलाय. तिनं अचानक संन्यास का घेतलाय, ममता आता कोणत्या नावानं ओळखली जाणार आहे आणि तिला कोणत्या आखाड्यानं संन्यास दिलेला आहे, पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर. महाकुंभात ममता बनली संन्यासी. ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास. तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं. तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं. मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली. तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. हो, तीच कुलकर्ण्यांची ममता. अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे. याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ शेअर केले. त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती. ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली. ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम राम केला होता आणि एकांत निवडला होता. वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थी तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है. ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल. श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय. महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चालत्या कारनं पेट घेतल्याची घटना घडलेली आहे. मिस्त्री अपार्टमेंट समोरील महामार्गावर या कारने पेट घेतला. मात्र आग लागताच चालकाने चलाखीने गाडीतून उडी घेतल्याने जीवितहानी टळलेली आहे. मात्र कार पेटल्याने एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ही कार जळून पूर्णपणे खाक झालेली आहे. दरम्यान यामध्ये चालकाने या कारच्या बाहेर उडी घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. आता देशातल्या इतर शहरांबरोबरच पुण्यामध्ये सुद्धा FIT JEEचा स्कॅम दिसून येतोय. पुणे पिंपरी चिंचवडमधील पिटजी कोचिंगमधील क्लास बंद झालेले आहेत. JEE आणि JEEची तयारी करण्यासाठी 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घेतला होता. त्यांच्याकडनं प्रत्येक वर्षासाठी 2.5 लाख एवढी फी आकारली होती. मात्र आता हे कोचिंग सेंटर बंद झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांना फटका बसलाय. याबाबत पुणे शहरामध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. तर आता दुसरीकडे ठाण्यातही विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे. ठाण्यामध्ये 80 विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून या विद्यार्थ्यांकडनं कोट्यावधींची फी घेण्यात आलेली होती. मात्र आता क्लासेस बंद करण्यात आलेत आणि ठाण्यातले विद्यार्थी आणि पालकांनी इतर ठिकाणी क्लासेस बंद होणार असल्याची विचारपूस FIT JEE इन्स्टिट्यूटकडे केली असता त्यांना धमकावल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 2च दिवस उरलेत. सिडकोकडून माझे पसंतीचे घर या योजनेद्वारे 26,000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी 25 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरून अर्ज सादर करता येईल. तर प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी 26 जानेवारीची अंतिम मुदत असणार आहे. आतापर्यंत 55,000 अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे. यानंतर आता बातमी आहे पुण्यासह राज्याची चिंता वाढवणारी.
मुलुंडमध्ये एका इमारतीमध्ये वॉचमनला मराठी येत नसल्यानं मनसेनं धडा शिकवलेला आहे. मराठी बोलणार नसल्याच्या मुद्द्यावर वाद पेटला असून 15 वर्ष मराठी येत नसल्याचा वॉचमनचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यानंतर मनसेचे विभागाध्यक्ष प्रवीण राऊत यांनी या वॉचमनला धडा शिकवत माफी मागायला लावलेली आहे. बोलो ना, आप हिंदी सीख लो, मैं पण मराठी सीख लो. तुम्ही काय बोले? टाइम नाही बोलले मला बोले आता बोले टाइम की तरह सीखने का, मैं ड्यूटी करूँगी मराठी सीखूँ. तुम्ही काय बोलला आता सर? मैं ड्यूटी करूँगी. अपमान किया हूँ. हाँ बोलो. अगर तो मैं सॉरी बोल. हाँ इसके बाद दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झालेला आहे आणि एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झाला तर एक जण जखमी झालेला आहे. बारामतीतील तांदुळवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. विद्यार्थी बारामतीमधील TC कॉलेजमध्ये 12वीच्या वर्गात शिकवत होता आणि तांदुळवाडी बारामती मार्गावर रेल्वे गेट बोगद्या शेजारी वळणावर समोरून आलेल्या डंपरमुळे हा अपघात झालाय. 12वीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून डंपर आणि दुचाकीच्या धडकेत या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. मराठा आरक्षणावरून आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी बेईमान करणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय. तसंच मराठा समाजावरील गुन्हे मागे घेतले नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलेला आहे. मनोज जरांगे पाटील 25 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे. शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये, नोंदी शोधत नाहीये. त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे, तेही दिली पाहिजे. मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही, ते आरक्षण मराठ्यांना देणार. नंतर बातमी आहे तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिरात येणाऱ्या दानासंदर्भातली. तुळजाभवानी देवीच्या तिजोरीमध्ये भरपूर सोनं आणि चांदी वितळवण्याच्या परवानगी अर्ज आता औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलेला आहे. मंदिर संस्थानानं या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये जावं असं सुचवलंय तर विधी आणि न्याय विभागानं तुळजाभवानी मंदिर संस्थानाला सोने आणि चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र याला हिंदू जनजागरण समितीनं विरोध केलेला आहे. त्यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. धाराशिव येथे जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर देवस्थानचे सोनं वितळवण्यासाठी माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर येथे याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असल्या कारणाने हा अर्ज येथे एंटरटेन करू नये अशी विनंती समितीतर्फे करण्यात आली. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने धाराशिव जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेला सोनं वितळवण्याचा अर्ज हा नामंजूर केला. यानंतर आता बातमी आहे वर्ध्यातून. वर्ध्यामध्ये भर रस्त्यात एका तरुणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मोटरसायकलच्या वादातून पती पत्नीकडनं तरुणीला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर तरुणीला मारहाण झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल केलाय. मैं आपकी वॉइस रेज करने का और प्लीज़ आप आगे आएं और एक बाइकिंग कम्युनिटी के लिए इसने मुझे इतना अंदर तक हिला के रख दिया ना. लाइक द गर्ल वॉज क्राइंग लाइक मम्मा एंड मम्मा, बट किसी ने कुछ मतलब ऐसा नहीं किया और वो पैसे देकर अभी छूट भी गए हैं. सो मेरी सभी से एक विनती है, मेरी रिक्वेस्ट है कि मैं आपकी वॉइस रेज करने का और प्लीज़ आप आगे. बातमी आहे आता चिंता वाढवणारी. गुलियन बॅरे सिंड्रोमनं राज्याचं टेन्शन वाढवलेलं आहे. पुण्यात GB सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 67वर पोहोचली आहे. यापैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून काल दिवसभरामध्ये 8 रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये GBS व्हायरसमुळे उपचाराची सोयच नसल्यामुळे रुग्णांची आणखीन हाल होत आहेत. तर रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा उपचारासाठी लाखोंचा खर्च येतोय. हा आजार बेसिकली पाण्यापासून पण होऊ शकतं, जे कारण रिसेंटली पुण्यात आहे असं आपल्याला ऐकून आहे. यामध्ये एक बॅक्टेरिया पाण्यामधून जर पेशंटच्या पोटात गेला तर सेम प्रॉब्लेम होऊ शकतो की आपली इम्युनिटी त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी जागृत होते आणि तीच इम्युनिटी आपल्या नसांवर ॲक्शन द्यायला लागते. हा आजार जरी डिटेक्ट झाला तरी सुद्धा ह्याला कम्प्लीट ट्रीटमेंट अवेलेबल आहे. पेशंटला ॲडमिट करून 5 दिवसाच्या इंजेक्शनचा कोर्स दिला जातो
आणि मॅक्झिमम पेशंट्स इम्प्रूव्ह होतात. तर आता एकूण रुग्णसंख्या 67 झालेली आहे. पुणे ग्रामीण भागामध्ये 39 इतकी रुग्णसंख्या आहे. पुणे शहरामध्ये 13, पिंपरी चिंचवडमध्ये 12 रुग्ण, इतर जिल्ह्यांमध्ये 3 रुग्ण आहेत. गुरुवारी एकाच दिवशी 8 रुग्णांची भर पडली आहे. पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे. 84 लाखांचे ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलेले आहेत. आरोपींकडनं 6 महागड्या गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत. एका कारवाईमध्ये या 2 आरोपींकडनं 67,08,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुसऱ्या कारवाईमध्ये 16,67,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रामनाणी आणि गौरव दोडेजा अशा 2 तरुण मुलांना आपण ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडे ओजी. आता भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झालाय. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होतीये. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरलाय आणि या स्फोटाचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या झाडावर चढून एका तरुणानं आंदोलन केलेलं आहे. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्यातील दोषींवर कारवाई व्हावी याची मागणी तो करत होता. मात्र हा तरुण झाडावर चढल्यानंतर पोलिसांची एकच तारांबळ उडाली आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी मंत्रालयाबाहेर पाचारण केलं आणि त्यांनी खाली जाळी धरली. दरम्यान पोलिसांकडनं त्याला सातत्यानं खाली येण्याची विनंती करण्यात येत होती. अखेर 15 ते 20 मिनिटांनी तो खाली उतरला. मंत्रालय आणि त्याच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो आणि या भागातील सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख असते. अशा परिस्थितीमध्ये तरुण झाडावर चढून आंदोलन करू लागल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खाली उतरून